नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये विविध व्यक्तींचा परिचय करून घेत असतो. यामध्ये सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये ज्यांनी आपलं वर्चस्व गाजवलं आहे, आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे, अशा व्यक्तींचा सविस्तर परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात सर सय्यद अहमद खान यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. सर सय्यद अहमद खान हे विख्यात मुस्लिम विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ व राजनीतितज्ञ होते. त्यांचा जन्म दिल्लीत 17 ऑक्टोबर 1897 रोजी झाला. त्यांचे पूर्वज हेरातचे. सम्राट अकबराच्या कारकिर्दीत म्हणजेच 1556 ते 1605 या कालावधीत भारतात स्थलांतरित झाल्यानंतर आणि मोगलांच्या दरबारात निष्ठेने ते सेवा करू लागले. त्यांच्या पूर्वजांना मोगल दरबारातून मानाचे किताब मिळाले होते. सर सय्यदांच्या वडिलांचे नाव सय्यद मुतक्की. मोगल दरबारात त्यांचं वजन होतं. सय्यद अहमदांचे मातुल आजोबा ख्वाजा फरीदुर्शन अहमद हेही कर्तृत्ववान होते. मोगल दरबारात त्यांनाही सन्मान दिला जात होता. सर सय्यद यांना औपचारिक शिक्षण मिळालेले नव्हते. त्यांची आई हीच त्यांची पहिली गुरु होती. परोपकारी वृत्तीच्या या स्त्रीचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. पवित्र कुराण, गुलिस्ता, बोस्ता यांसारखे फारसी ग्रंथ, काही अरबी ग्रंथ ते निरनिराळ्या व्यक्तींकडून शिकले. गणित आणि भूमिती यांचाही त्यांनी अभ्यास केला. मिर्झा गालिब यांच्यासारख्या थोर उर्दू कवीचा निकट सहवास त्यांना लाभला आणि त्यांच्या काव्याने ते प्रभावित झाले. स्वतःची लेखनशैली सुंदर असली पाहिजे याची जाणीव त्यांना झाली. 1838 साली सर सय्यद यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर सर सय्यद यांनी मोगल दरबाराची सेवा करण्याऐवजी ईस्ट इंडिया कंपनीत काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला त्यांच्या आप्तांनी विरोध केला. तथापि हा विरोध भावनिक वृत्तीने केला जात होता. वास्तव वेगळेच होते आणि सर सय्यद यांना त्यांची स्पष्ट जाणीव होती. मोगल सम्राटाची आर्थिक परिस्थिती अत्यंत ओढगस्तीची झालेली होती. दरबाराचे नौकर चाकर सांभाळणेही कठीण झाले होते. वडिलांच्या निधनानंतर आपल्या आईला निवृत्ती वेतनही दिले जात नाही हे सर सय्यद यांना दिसत होते. अशा परिस्थितीत मोगल दरबाराशी आपले भविष्य जोडणे त्यांना योग्य वाटत नव्हते. ईस्ट इंडिया कंपनीत त्यांना नोकरी मिळाली आणि आग्रा येथे नायब मुन्शी या पदावर त्यांची नेमणूक झाली. 1841 मध्ये ते मैनपुरी येथे मुन्सफ झाले. सर सय्यद हे मोगल दरबारची नोकरी करीत नसले तरी मोगल दरबारकडून त्यांना 1842 मध्ये जवाद उद दौला आरिफ जंग हा किताब देण्यात आला. 1846 मध्ये सर सय्यद यांनी आपली बदली दिल्लीला करून घेतली. त्यांच्या वडील बंधूंचे निधन झाल्यामुळे त्यांना दिल्लीत आपल्या आईच्या जवळ राहणे योग्य वाटत होते. त्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे त्यांनी पत्रकारिता आणि लेखन यांच्या आधारे आपल्या उत्पन्नात भर घालण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वडील बंधू एक पत्र चालवित असे. ते त्यांनी हाती घेतले पण त्यात त्यांना यश आले नाही. बिजनोर येथे सद्र अमीन या पदावर सर सय्यद यांची 1855 साली नेमणूक करण्यात आली. 1857चा उठाव झाला तेव्हा कंपनी सरकारशी एकनिष्ठ राहून त्यांनी अनेक इंग्रजांचे प्राण वाचवले. तथापि या उठावामुळे इंग्रज सरकार मुसलमानांकडे संशयाने पाहू लागले होते. सर सय्यद यांच्या जवळच्या नातेवाईकांना त्यांच्या आईलाही याची तीव्र झळ लागली. त्यामुळे देश सोडण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला. परंतु अखेरीस या परिस्थितीचा विचार
त्यांनी मुसलमानांच्या संदर्भात केला आणि इंग्रजी सत्तेशी जुळवून घेण्यातच मुसलमानांचे हित आहे या निष्कर्षाप्रत्य आले. 1857च्या उठावावर असबाब ई बगावत ई हिंद 1859 साली त्यांनी हा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी बंडांची मीमांसा केली. ती करताना त्यांनी इंग्रजांवरही टीका केली. बंडवाल्यांना शिक्षा देताना त्यांनी दाखविलेल्या सूडबुद्धीचा निषेध केला व या बंडात हिंदूंपेक्षा मुसलमान जास्त पोळले गेले असेही मत व्यक्त केले. ब्रिटिश काउन्सिलमध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व नसल्यामुळे भारतीय जनमताचे प्रतिबिंब त्यात पडत नाही आणि ब्रिटिशांचेच नुकसान होते असेही प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर लॉयल मोहमेडन्स ऑफ इंडिया 1860 मध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलं. 1857च्या बंडाला सर्व मुसलमानांचा पाठिंबा नव्हता असे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी या ग्रंथात केला. ख्रिस्ती जमातीने जिच्याशी मैत्री करावी अशी एकमेव जमात मुसलमानांची होय असेही विचार त्यांनी या ग्रंथात मांडले होते. 1867 मध्ये त्यांची बदली बनारसला झाली. 1869 मध्ये ते इंग्लंडला गेले. तेथे युरोपीय संस्कृतीचे त्यांना दर्शन झाले. त्या संस्कृतीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांना विख्यात स्कॉटिश साहित्यिक थॉमस कार्लाइल यांचा स्नेहपूर्ण सहवास लाभला. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आणि सर सय्यद यांनी लिहिलेल्या एसेस ऑफ द लाईफ ऑफ मोहम्मद 1870 मध्ये या पुस्तकावरही त्यांची चर्चा झाली. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठांना त्यांनी भेट दिली. लंडनमध्ये 1.5 वर्षांहून अधिक काळ राहून सर सय्यद अहमद भारतात परतले. ते अनेक शैक्षणिक योजना घेऊनच. ब्रिटिशांच्या शिक्षणविषयक धोरणाचा लाभ हिंदूंनी करून घेतला. याउलट हे शिक्षण आम्हाला नको असे ठामपणे सांगणारा 8,000 मौलवींनी सह्या केलेला एक अर्ज मुसलमानांनी ब्रिटिश सरकारला सादर केला. मुसलमानांचे धर्मांतर घडवून त्यांना ख्रिस्ती करणे हा सरकारच्या इंग्रजी शिक्षणामागचा हेतू आहे अशी त्यांची खात्री झाली होती. सर सय्यद यांना मात्र शिक्षण संस्था या आधुनिक इंग्रजी शिक्षण संस्थांच्या धर्तीवर उभ्या केल्या जाव्या असं वाटत होते. इंग्रजी शिक्षणाला विरोध करून मुसलमान आपले नुकसान करून घेत आहे अशी त्यांची ठाम धारणा होती. आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी फारसी आणि इंग्रजी अशी 2 पत्रे काढली. तथापि कट्टरपंथीय मुसलमानांनी काफिर, क्रिस्तायलेला अशी विशेषणे देऊन त्यांच्यावर टीका केली. सर सय्यद यांना ब्रिटिश सत्ता ही भारताला उपयुक्त आणि आवश्यक वाटत होती. ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहण्यात भारतीयांचे कल्याण आहे अशी त्यांची धारणा होती. इंडियन नॅशनल काँग्रेसला त्यांचा कडवा विरोध होता. काँग्रेसला शह देण्यासाठी त्यांनी इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशन हा पक्ष काढला. मुस्लिमांमध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे आणि पाश्चात्य शिक्षण त्यांनी घेतले पाहिजे या आपल्या मतावर ते अखेरपर्यंत ठाम होते. हिंदू आणि मुस्लिम ही 2 स्वतंत्र राष्ट्र आहेत अशी त्यांची कल्पना नव्हती असे म्हणण्यास जागा आहे. त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदूंनाही प्रवेश होता. 1861 मध्ये व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये 3 हिंदूंचा समावेश केला होता. तथापि त्यात मुसलमान का नाही असा प्रश्न न करता त्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र या एकतेबद्दल पुढे त्यांच्या मनात शंका निर्माण झाली होती असे दिसते. सर सय्यद यांनी उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे मोहमेडन अँग्लो ओरिएंटल महाविद्यालय स्थापन केले. या विद्यालयाची त्यांनी 1875 मध्ये स्थापना केली. मुसलमान तरुणांना उदार आधुनिक शिक्षण मिळावे हा हेतू त्यामागे होता. या महाविद्यालयाचेच पुढे अलीगढ मुस्लिम विद्यापीठात 1920 साली रूपांतर झाले. नोकरीतून निवृत्त झाल्यावर 1876 मध्ये त्यांनी पवित्र कुराणावर भाष्य लिहिण्यास आरंभ केला. 1878 मध्ये व्हॉइसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1883 मध्ये अलीगडमध्ये त्यांनी मोहमेडन असोसिएशनची स्थापना केली. त्याचप्रमाणे 1886 मध्ये त्यांनी मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्सची स्थापना केली. मुसलमानांनी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टी बदलावी हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. 1887 मध्ये लॉर्ड डफरिन यांनी त्यांना सिव्हिल सर्व्हिस कमिशनचे स्वीकृत सदस्य केले. 1889 मध्ये एडिनबरो विद्यापीठाने त्यांना LL.D. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनचे ते सन्माननीय सदस्य होते.
सर सय्यद यांना इतिहास, राजकारण, पुरातत्वविद्या, पत्रकारी, साहित्य अशा अनेक विषयांमध्ये स्वारस्य होते. बरानीचे तारीख ई फिरोजशाही, अबुल फजलची आईने ए अकबरी, जहांगीरचे तुझुक हे ग्रंथ त्यांनी संपादिले. बायबलवर त्यांनी भाष्य लिहिले. धर्मांच्या तौलनिक अभ्यासाचा हा पहिला प्रयत्न मानला जातो. 1857च्या उठावानंतर त्यांनी लिहिलेले हिस्ट्री ऑफ बिजनोर आणि हिस्ट्री ऑफ द रिव्होल्ट ऑफ बिजनोर हे ग्रंथही महत्त्वाचे आहेत. सर अहमद खान यांचा मृत्यू 28 मार्च 1898 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती सय्यद अहमद खान यांच्याविषयीची सविस्तर माहिती. तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली याविषयीचे फीडबॅक तुम्ही नोंदवू शकतात. आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहेत. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. आणि हो, अशीच भरपूर माहिती आणि नवीन नवीन सत्र ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली